दरम्यान निवडणूक आयोगावरील आरोपांवरून जेडीएसनं आता यू टर्न घेतलेला आहे। राज्य निवडणूक आयुक्तांना जनता दल सेक्युलरनं पत्र पाठवलंय। गैरसमज दूर झाला असं खुलासा करणारं पत्र जेडीएसनं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पाठवलेलं आहे। आपली कुठलीही तक्रार नसल्याचं जेडीएसनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। याआधी हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती। राठोड यांचा मुलगा जेडीएसकडून उमेदवारी अर्ज भरणार होता, मात्र अवघ्या 2च दिवसात या प्रकरणामध्ये जेडीएसनं यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळते। ओम, महापालिकेचा जो अहवाल आलेला आहे त्यामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे। निवडणूक अधिकाऱ्याची जी कृती आहे ती अयोग्य आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आता निवडणूक आयोग या संदर्भात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच जेडीएसने मात्र यावर यू टर्न घेतलेला आहे। कसं पाहायचं, नेमकं काय घडतंय? श्वेता, खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या परस्पर विरोधी घटना होत राहतात। एका बाजूला काही पक्षांनी हा आक्षेप घेतला की सत्ताधारी पक्षाच्या लोकांमुळे आणि विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकरांमुळे या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही, कारण नार्वेकरांनी निवडणुकीच्या अधिकाऱ्यांवरती, निवडणूक अधिकारी जे होते त्यांच्यावरती प्रेशर आणलं, यामुळे या सगळ्या घटना घडल्या। त्यानंतर नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यामध्ये झालेल्या वादाचा सुद्धा व्हिडिओ समोर आला आणि अंतिमतः काल रात्री, खरं तर काल उशिरा एक पत्र या निमित्तानं जेडीएस कडनं अर्थात जनता दल सेक्युलरकडनं समोर आणण्यात आलं आणि या पत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगावरती आमच्याकडनं करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात आता आम्हाला काहीही आक्षेप नाहीत, आमचे जे आक्षेप होते ते दूर झालेले आहेत, असा एक प्रकारचा खरं तर पवित्र एक अशी भूमिका घेण्यात आली। त्यामुळे आपण स्वतःहून केलेल्या आरोपांवरून आता जेडीएसनं यू टर्न घेतलाय। त्यामुळे पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भात महापालिकेनं दिलेला जो अहवाल आहे त्या संदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी असं म्हटलं की आपल्याला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत फोन मधून जोडले गेलेले आहेत, फोनवरून हरिभाऊ राठोड, आपण त्यांच्याकडूनच या संदर्भातल्या अधिकचा खुलासा जाणून घेणार आहोत। हरिभाऊ राठोड जी, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। एक महत्त्वाची अपडेट आमच्यापर्यंत आलेली आहे की जेडीएसनं पत्र पाठवलेलं आहे दिनेश वाघमारे यांना आणि सांगितलेलं आहे या संदर्भात आता आमची काहीही तक्रार नाहीये। का असं यू टर्न तुमच्याकडून घेतला गेला, काय स्पष्टीकरण द्याल? नाही, माझ्याकडून युटर्न घेण्याचा प्रश्नच नाही आणि मला माहित पण नाही कोणी म्हणजे जेडीएसच्या कुठल्या अधिकारी किंवा कर्मचारी वगैरे दिलं असेल तर। परंतु प्रश्न असा आहे की किंवा जेडीएसची नाही, माझी वैयक्तिक तक्रार आहे, मी ते काही मागे घेतली नाही। शिवाय आम आदमीची तक्रार आहे, शिवाय मनसेची तक्रार आहे, शिवाय बहुजन समाज पार्टीची तक्रार आहे आणि आमची तक्रार कायम आहे। त्यामुळे जेडीएस ते मला ती माहिती घ्यावी लागेल, मला माहित नाही ते। त्यामुळे तक्रार आमच्या सगळ्या पक्षांच्या आहे, त्या कायम आहेत आणि अर्धी लढाई आम्ही जिंकली। कारण काय, की अधिकाऱ्याची कृती अयोग्य असल्याचा अहवाल महानगरपालिकेनं दिलेला आहे ऑलरेडी। आता खरं म्हणजे जे संविधान वाचवायचं असेल, आमचे वाघमारे साहेबांच्या हे कोट्यात गेले, हे बॉल त्यांच्या याच्यामध्ये आहे, तर त्यांनी आताही निर्णय घेतला पाहिजे। आमच्या 12 लोकांना न्याय दिला पाहिजे, 12 लोकांचे अर्ज घेतले पाहिजे आणि ईव्हीएम काही अजून काही फायनल झालं नाही। ईव्हीएम मध्ये आमच्या मतदारसंघात जिथे जिथे आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी यांना संधी दिली पाहिजे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक कुलाबा विधानसभा मतदारसंघात 225, 226 आणि 227 हे जे मतदारसंघ आहे हे राहुल नार्वेकरच्या नातेवाईकांचे आहेत आणि याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी त्यांना अनपोज किंवा एकच उमेदवार असं व्हायला नको। हे जे काही काँग्रेसचे उमेदवार होते त्या ठिकाणी मनसेचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहे, ते लढतील आणि माझा मुलगा लढेल, कारण त्याला एबी फॉर्म आहे आमच्याकडे, इंटॅक्ट आहे, एबी फॉर्म काही विड्रॉ केलेला नाहीये। त्यामुळे ती संधी द्यावी, कारण ते जर झालं नाही तर हे निश्चितपणे आहे की कृष्णा जो आहे, कृष्णा जाधव, त्याच्यावरती ऍक्शन होईलच होईल। पण याला अनेक पोलीस जबाबदार आहे, पोलिसाला सस्पेंड केलं पाहिजे, कृष्णा जाधवला आजच्या आज सस्पेंड केलं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे। हे एक कृती आता वाघमाराच्या याच्यामध्ये हा बॉल गेलेला आहे, चेंडू गेलेला आहे। त्यामुळे त्यांनी या देशात जे संविधान आहे, तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर असंविधानिक काम करणारी व्यक्तीच्या संविधानिक पदावर बसवून ठेवलंय तुम्ही राहुल नार्वेकरला। त्याच्याही पूर्वी त्याने 2 सरकार घालवले, 2 पक्ष गिळंकृत केले। अरे शिवसेनेसारखा पक्ष तुम्ही त्याचा चिन्ह हिसकवलं, तुम्ही
राष्ट्रवादी सारख्या दिग्गज माणसाचं अगदी. चिन्ह घड्याळ ते तुम्ही हिसकून घेतलं. 6 महिने तुम्ही निर्णय दिला नाही. तुम्ही असंविधानिक काम करून असंविधानिक सरकार या देशामध्ये आणलं. त्या व्यक्तीला तुम्ही त्या राठोड पदावर सर. कसं काय बघताय? भारताचे राष्ट्रपती यांना पदच्युत करायला पाहिजे. यांना त्या पदावर ठेवू नये. आणि त्यामुळे सरकार बदनाम होत आहे, देश बदनाम होत आहे, आपल्या भारताचं संविधान बदनाम होत आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर राहुल नार्वेकर यांना एक दिवस सुद्धा त्या पदावर राहू नये. त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि नाही तर त्यांना राष्ट्रपतींनी पदच्युत करावा. या पदावर त्यांना ठेवू नये ही आमची मागणी आहे. आणि ताबडतोब जे आपले वाघमारे साहेब त्यांना तो अधिकार आहे, त्यांच्याकडे रिपोर्ट गेलेला आहे. तेच आम्ही सांगत होतो की टोकन दिलेले आहे आम्हाला, आमच्याकडे डिपॉझिट घेतलंय, त्या अर्थी आम्ही कार्यालयात हजर होतो 5च्या आत. निश्चित सर, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. तुमच्याकडून कुठलाही अर्ज केलेला नाहीये असं तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र जे लेटर, जे पत्र आमच्या हाती लागलेलं आहे झी 24 तासवर जे आपण पाहत होतो त्याच्यामध्ये जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची सही आहे. त्यामुळे आता हे पत्र नेमकं कुणी पाठवलंय या संदर्भातला खुलासा खरं तर होणं गरजेचं आहे. आणि त्यात जसं तुम्ही म्हटलं की तक्रार तर आहेच सुरू आणि त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई सुद्धा व्हावी ही तुमची मागणी आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीने याची दखल घेतली जाते, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद ओम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.